नमस्कार. गेल्या व्हिडिओमध्ये मी असा मुद्दा मांडला होता की आज एकंदर भारतीय अर्थव्यवस्थेमधली मागणी कमी झालेली आहे आणि ही मागणी कमी झाली असल्यामुळे शेतीमालाचे भाव शेतीचं उत्पन्न चांगलं येणार आहे आणि त्यामुळे मागणी कमी झाली असेल तर शेतीमालाचे भाव हे कोसळू शकतात. हमी भावाच्या ते खाली जाऊ शकतात. आज बाजारामध्ये तुम्ही पहा की हमी भावाच्या खालीच अनेक पिकांचे भाव आहेत. अशा वेळेला जर आपल्याला शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करायची असेल आणि त्यामुळे एकंदरच ग्रामीण अर्थकारणाला चालना द्यायची असेल आणि लोकांच्या हातात क्रयशक्ती देऊन एकंदर अर्थकारणाची गती वाढवायची असेल तर सरकारने ही खात्री घेतली पाहिजे, हमी दिली पाहिजे की शेतीमालाचे भाव कोसळणार नाहीत. आणि म्हणून मी म्हटलं की शेतकऱ्यांनी हमी भावाचा मुद्दा हा जोरदारपणे मांडला पाहिजे. हा माझा मुद्दा काहीसा सवंग वाटू शकतो आणि काहीचा बेजबाबदार वाटू शकतो. कारण खरंच सरकार प्रत्यक्ष खरेदी करून हमी भाव देऊ शकतं का? त्याच्यामध्ये अकार्यक्षमता नाही का? नोकरशाही नाही येणार का? भ्रष्टाचार नाही येणार का? हे सगळे मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात याची मला कल्पना आहे. परंतु एक लक्षात घेऊया आपण की सरकारपुढे दोन पर्याय आहेत. सरकारला दुसरा पर्याय असा आहे की हमी भाव म्हणजे प्रत्यक्ष खरेदी यंत्रणा उभारायची नसेल तर मग सरकारने ही काळजी घेतली पाहिजे की शेतीमालाचे भाव कोसळणार नाहीत इतकी क्रयशक्ती सर्वसामान्य लोकांची, ज्याच्यामध्ये शेतकरी सुद्धा अर्थातच येईल, यांची वाढवलेली असली पाहिजे. आणि यासाठी आपल्याला माहिती आहे की, आणि मी या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील मांडणी केली होती याची तपशीलवार, की अनेक अर्थतज्ञ देशात असणारे, देशाबाहेर असणारे, ज्याच्यामध्ये रघुराम राजन आहेत, ज्याच्यामध्ये नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी आहेत, या सर्वांनी असं मांडलेलं आहे की आजच्या घडीला बहुसंख्य लोकांच्या हातामध्ये तातडीने मोठ्या प्रमाणावर कॅश ट्रान्सफर केली पाहिजे. आणि कॅश ट्रान्सफरचे आकडे प्रत्येक कुटुंबाला 6 ते 7.5 रुपये महिना इथपर्यंत लोकांनी मांडलेले आहेत. आणि हे जर तुम्ही केलं तर एकंदरच अर्थव्यवस्थेमधली मागणी ही कोसळणार नाही, हा त्यांचा मुद्दा आहे. आणि हे जर तुम्ही केलं तर शेतीमालाचे भाव देखील कोसळणार नाहीत, शेतकऱ्यांचे पैसे वाढतील, एकंदरच ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळेल. पण सरकार हे जर करणार नसेल, कारण सरकारने या संदर्भामध्ये अजून काही हालचाल केली नाही, तर मग सरकारने जे दिलेलं हमीभावाचं आश्वासन आहे ते तरी पाळण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. हमीभावाचं तुम्ही आश्वासन दिलेलं आहे, नाहीतर हमीभाव या गोष्टीला अर्थच नाही आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी आहे की तुम्ही मग हमीभावाच्या खाली भाव जाणार नाहीत याची खात्री घेतली पाहिजे. तसं जर करायचं नसेल, त्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला खरेदी यंत्रणा उभारून तसं खरेदी करणं हे जर करायचं नसेल तर मग तुम्हाला अर्थव्यवस्थेमधली मागणी तरी निश्चितपणे वाढवली पाहिजे. या दोन्हीपैकी एक निवडायला पर्याय नाही, म्हणजे एक निवडणं याला पर्याय नाही, एक तरी गोष्ट सरकारला केलीच पाहिजे. त्यामुळे मी हमीभावाचा मुद्दा मांडला, कारण शेतकऱ्यांना त्यासाठी सरकारला दबाव आणणं हे तुलनेने शक्य आहे. कॅश ट्रान्सफर ही मागणी जी आहे याच्या संदर्भामध्ये त्याचं राजकीयकरण दुर्दैवाने हे झालेलं नाही आहे. आज देशातला राजकारण जे आहे विरोधी पक्षांचं ते पूर्णपणे नेस्तनाबूत झालं आहे. त्याला अनेक कारणं आहेत, त्याच्यामध्ये कोविड हे देखील कारण आहे. त्यामुळे हमीभाव हा एक मुद्दा आहे, परंतु सरकारने त्यापेक्षा वेगळा मार्ग खरं तर लोकांची क्रयशक्ती वाढवणे हाच आहे. मी दुसरा मुद्दा मांडला होता आणि तो जास्त दीर्घ पल्ल्याचा होता की भारतीय अर्थव्यवस्था आज जागतिक बाजारपेठेशी जोडली गेलेली आहे. जागतिक बाजारामध्ये शेतीमालाच्या भावामध्ये प्रचंड तीव्र गतीचे चढ उतार असतात आणि असे उतार जर भाव एकदम कोसळणं हे होऊ शकतं, हे भारतीय शेतकरी हा सहन करू शकत नाही. आणि जर हे असेल तर मग आपल्याला जागतिकीकरणाचे फायदे तर पाहिजेतच आहेत, परंतु त्याचबरोबर शेतकऱ्यांना संरक्षण देखील पाहिजे. त्याला मार्ग काय? एक मार्ग असा असू शकतो की ज्याच्यामध्ये जर हमीभावाचं संरक्षण तुम्हाला त्याच्याऐवजी पर्याय तुम्हाला निवडायचा असेल तर दुसरा मार्ग डेफिशियन्सी पेमेंटचा आहे की तुम्ही प्रत्यक्ष खरेदी करू नका, परंतु अशी व्यवस्था उभी करा की ज्याच्यामुळे जेव्हा एका विशिष्ट किमतीच्या खाली शेतीमालाचे भाव जातील तेव्हा तुमची जी हमीभावाची रक्कम आहे आणि प्रत्यक्षातली शेतीमाला जे भाव आहेत यातील फरक शेतकऱ्यांना कॅश ट्रान्सफरद्वारे तुम्ही भरून काढा.
हा दीर्घ पल्ल्याचा, ज्याला डेफिशियन्सी पेमेंट असं म्हणतात, आणि जे अनेक प्रगत देशांमध्ये राबवण्यात येतं. त्यामुळे अशा प्रकारचा डेफिशियन्सी पेमेंटचा तरी मार्ग तुम्हाला स्वीकारावा लागेल जर हमी भावाचं तुम्हाला संरक्षण द्यायचं, म्हणजे प्रत्यक्ष खरेदी करून करायचं नसेल. त्यामुळे तो दीर्घ पल्ल्याचा जो मार्ग आहे, दुर्दैवाने ह्याच्यावरही फारशी चर्चा होताना दिसत नाहीये. अशा प्रकारच्या मोठ्या चढ उतारापासून शेतकऱ्याचं संरक्षण करणे याला पर्याय नाही. अर्थात हे दीर्घ पल्ल्याची गोष्ट आहे आणि त्यासाठी तर एक चर्चा झालीच पाहिजे आणि त्याचे पर्याय उपलब्ध झालेच पाहिजेत. परंतु आत्ता जे कोविड नंतरचं प्रचंड मोठं संकट भारतीय अर्थव्यवस्थेवर आहे, त्यासाठी तुम्हाला एकतर हमीभाव राखण्यासाठी प्रत्यक्ष खरेदी यंत्रणा उभारणे हे आहे, किंवा लोकांच्या हातामध्ये थेट रक्कम देऊन क्रयशक्ती वाढवणं हा पर्याय आहे. इथे आपण लक्षात घेऊया की शेतकरी जे पिकवतो धान्याव्यतिरिक्त, त्याच्यामध्ये दूध असेल, भाजीपाला असेल, फळं असतील, किंवा उदाहरणार्थ डाळ मी याच्यामध्ये घेईन, या सर्व गोष्टींच्या जेवढं सेवन लोकांनी केलं पाहिजे त्याच्यापेक्षा कितीतरी कमी खप होतो. याचं कारण लोकांच्याकडे पैसा नाही आहे. डाळीच्या बाबतीमध्ये आपण पाहू शकतो, दुधाच्या बाबतीमध्ये पाहू शकतो, सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत हे पाहू शकतो की प्रत्यक्षामध्ये गरज मोठी आहे, पण त्याचं आर्थिक मागणीत रूपांतर होत नाही, कारण लोकांच्या हातात क्रयशक्ती नाही. तेव्हा लोकांची तुम्ही क्रयशक्ती वाढवली तर, आणि ती मोठ्या जनसंख्येची मोठ्या प्रमाणावर वाढवली पाहिजे, तर शेतीमालाचे भाव पडणार नाहीत. आज शेतीमालाचे भाव पडण्याचा धोका अशासाठी आहे की चांगला पाऊस झाला आहे, उत्पादन वाढलं आहे, परंतु लोकांच्या हातामध्ये क्रयशक्ती नाही आहे, आणि त्यामुळे शेतीमालाचे भाव हे पडू शकतात. म्हणजे थोडी जरी मागणी कमी झाली आणि उत्पादन थोडं जरी वाढलं तरी भाव मात्र प्रचंड पडतात. आणि हे व्हायचं नसेल, आणि त्यामुळे वाढलेल्या उत्पादनाचा फायदा होण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांना त्याचा तोटा देखील होऊ शकतो. त्यामुळे हे व्हायचं नसेल तर सरकारला लोकांची क्रयशक्ती वाढवणं किंवा मग प्रत्यक्ष खरेदी यंत्रणा उभारून हमीभाव राखणं यापैकी एक कोणता तरी मार्ग निश्चितपणे स्वीकारावाच लागेल. हा माझा मुद्दा होता. धन्यवाद.